आता आम्हाला संविधान समजावून सांगतात. आम्ही त्यावेळेस मंडल आयोगाला पाठिंबा दिला होता. संविधान हे आमच्याकरता पवित्र आहे आणि मोदीजींनी सांगितलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होतं. म्हणूनच एक चहा विकणारा पोऱ्या हा देशाचा प्रधानमंत्री झाला. मोदीजींनी सांगितलं माझ्याकरता संविधान सर्वात पवित्र आहे. आणि माझा यांना सवाल आहे की 1975 साली 2 वर्ष इंदिरा गांधींनी संविधान गुंडाळून ठेवलं होतं, त्याचं उत्तर हे देणार आहेत का? जम्मू काश्मीरमध्ये 70 वर्ष संविधान लागू होऊ दिलं नाही, त्याचं उत्तर हे देणार आहेत का? यांचे साऊथ गोव्याचे खासदार किंवा उमेदवार म्हणतात गोव्यात भारताचं संविधान लागू करू नका, त्याचं उत्तर हे देणार आहेत का? पहिल्यांदा त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. आम्ही 10 वर्ष पूर्ण त्या ठिकाणी बहुमत असताना देखील संविधानाचा सन्मान केला. देवेंद्रजी, पहिल्या टप्प्यातलं मतदान झालं ते कुठेतरी थोडंसं कमी झालेलं पाहायला मिळतं. आज दुसऱ्या टप्प्यातलं खरं तर मतदान पार पडतं आहे. एकंदरीत मतदानाचा टक्का वाढण्यासाठी काही विशेष प्लॅन केले आहेत का? आमचा प्रयत्न आहे ते वाढलं पाहिजे. आपल्याही माध्यमातून मी सगळ्यांना आव्हान करतो की लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपली भागीदारी सुनिश्चित करा. वोट न देणं म्हणजे लोकशाहीमध्ये आपला हक्क सोडण्यासारखा आहे. जो मतदान करतो त्याला मत मांडण्याचा अधिकार आहे, जो करत नाही त्याला तो नैतिक अधिकार नाही. एक शेवटचा प्रश्न, काल त्यांनी वचननामा जाहीर केला आणि त्यामध्ये उल्लेखनीय असं केलं की जे व्यापार आहे ते गुजरातला जात आहेत आणि प्रदूषणासाठी जे प्रकल्प आहेत ते हानिकारक प्रकल्प घेऊन येण्यासाठी आम्ही त्याला पाठिंबा देणार नाही. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात आणलेला एक प्रकल्प दाखवा. या महाराष्ट्राची त्यांनी अधोगती केली. माझं तर म्हणणं आहे पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळाचं एक श्वेतपत्रिका काढावी आणि जाहीरनाम्याच्या ऐवजी माफीनामा प्रसिद्ध करावा. नक्कीच जाहीरनाम्याच्या ऐवजी माफीनामा प्रसिद्ध करावा अशी एक ध्येय आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आले. प्रकाश चव्हाणसह गणेश कोटेची 24 तास मुंबई. मिहिर कोटेचा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देवेंद्र फडणवीस तिथे उपस्थित आहेत. ही रॅली भाजपाकडनं काढण्यात आली आहे. त्यावेळी झी 24 तासची खास फडणवीस बोलत होते.